बघा सौभाग्याचं प्रतीक सांगितलं जात कुंकू पण आता निघाली टिकली टिकली तर ठोकली तसं नावरावे टिकलं तर टिकलं नाही तर तिला भेटू कुणाला त्याची पूर्वीच्या बाया एक एक रुपयाला कुंकू लावायच्या आणि त्या कुंकवाचं महत्व काय साधन काय अरण्यामध्ये तिथं कपाळाला कुंकू लावत होत्या भांगामध्ये शेजोर भरत होत्या तर हनुमानराय उपस्थित झाले हातून विचारलं आई साहेब त्या कुंकवाचं महत्व काय त्या शेंदुराचं महत्व काय आई म्हणता जेवढं महिलेच्या कपाळाला कुंकू जास्त असतं आणि जेवढं भागामध्ये शेंदूर जास्त असतो तेवढं माझ्या मालकाचं औषध वाटतंय मग हनुमंतरामध्ये एवढं कुंकणी आणि एवढं शेंदूर जर माझ्या मालकाचं औषध वाटतंय तर मी अख्ख्या अंगावर शेंदूर ओतून घेईन मग हनुमंतराने त्यावेळेस अख्ख्या अंगावर शेंदूर ओतून घेतला आणि तेव्हापासून लाभ झाले पण आता ते शेंदूर राहिलं नाही ते कुंकू राहिलं नाही काय सांगा तिकडच्या गावातली कहाणी नवीन लग्न झालं जोडी शॉपिंगला चालली आणि वर उन्हाचा कडका उन्हाच्या कडक्याने घाम आला घामाने कपाळाची टिकली निघून पडली निघाली बिगर बोलाची गाडी तिला कोण मालकच नाही म्हणून म्हणतात टिकलीवाल्या गेल्या कुंकूवाल्या गेल्या आणि टिकलीवाल्या आल्या बाथरूम मधल्या भिंती साऱ्या प्रवासीने झाल्या काय टिकलं बाथरूमच्या भिंतीला काय टिकली लाल सला म्हणून आपल्या म्हणतात अनादी सिद्ध लावलाय घाले स्वामी कुरकुरा सवय घेऊन आले तो भाग्याचे कुंकू भारी लागले मोराचे हातरले वाग वाग माझ्या न्याय वाग माझ्या निवृत्ती काय वाग वाग भक्तीची भाकर वाढ श्रद्धेची भीक वाढ भय तुला हे ताई तुला गुरमुडा होईन ग अभय तुला गुरमुडा होईन ग अभय तुला गुरमुडा होईन ग भय तुला गुरमुडा होईन भय तुला अभय तुला गुरमुडा होईन ग अभय तुला गुरमुडा होईन ग अभय तुला विठ्ठल पंताची राणी रुक्मिणी मातेला ज्ञानदेव रुद्राशी आला ज्ञानेश्वरी ग्रंथ तयाने लिहिला बघा माझ्या ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला पण आपल्याला त्यातल्या 2 वर्ष पाठ घेतले नाही बरं का टिकाटी गावात शेताले धारणिक आहेत हा ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला पण आपल्याला त्यातल्या 2 वर्ष पाठ नाही आपल्याला काय पाठ आहे दिल दिया दर्द दिया दिल दिया दर्द दिया अरे दिल दिया नहीं तो अपने दिल से दिल दे भगवान मुखरने वाले से मिल आणि दिल देना है तो अपने भगवान को दिल दे त्याचे दिल से भागेश्वर नाम नाही पण ते काय देवाने एवढा अनमोल किमतीचा देह दिलाय पण ते काय देवाची जाणीव करीत नाही ते म्हणते काय तरी दिलं ते मग देवानी काय दिलं म्हणलं घ्यायला पहिली चप्पल हाणायची आणि मला तुला 2 लाख रुपये देतो तुला एकच डोळा दिसतं काढून दे मग कोणी सुद्धा बहादर 2 लाखामध्ये एक डोळा देणार नाही मग 2 लाख रुपये जर एक डोळ्याची किंमत असेल तर पूर्ण देहाची किंमत करता येणार नाही इतका अनमोल किमतीचा देह तुला देवाने दिलाय तरी म्हणत ते देह का मला देवाने दिला का माझ्या आईपाने दिलाय अरे तुझ्या जर आईपाच्या हातात ताकद असती तर इथलं नाक काढून इकडं बसवलं असतं इकडे डोळे इकडं एकसारखं फाडून केलं असतं कशाला लेकरं नसते काय नव्हते झाले असते हा इतका अनमोल किमतीचा देह तुला देवाने दिलाय अनमोल किमतीचा ठेवलं तर अनमोल नाही तर हा देह नाशिवंत मला मुद्राचा बाण